सुरुवातीला मयंकने हे सगळं लाईटली घेतलं. कावेरीचं कौतुक केलं. पण कावेरीच्या मानधनाच्या पाकिटात जेव्हा भर पडली आणि त्याला किंवा इतरांना आधीच्याच मानधनावर समाधान मानावं लागलं, तेव्हा मात्र त्याचा तिळपापड झाला. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी शेवटच्या अंकाचा शेवट ही डॉक्टर विजय पांढरीपांडे यांची कथा तुम्हाला ऐकवणार आहे. आता आपण सुरुवात करू. मयंकचा हँगओव्हर संपला नव्हता. डोकं जडावलेलं, डोळ्यात अजूनही सुस्तपणा. डोक्यावरून पाणी गेलं तेव्हा त्यानं आपण सिरियल सोडत असल्याचं सांगून टाकलं. तसंही आर्थिक नुकसान होतच होतं. कित्येक महिन्यांचं मानधन बाकी होतं. दिग्दर्शक, निर्माते, चॅनलचे अधिकारी यांची टोलवाटोलवी चालली होती. प्रत्येकजण चेंडू दुसऱ्याच्या कोर्टात फेकून स्वतः नामानिराळा राहू इच्छित होता. समस्या त्याची एकट्याची नव्हती. सगळेच भरटले जात होते. सो कॉल्ड नामांकित कलावंतांना मात्र वेगळी ट्रीटमेंट मिळत होती. सगळं स्पष्ट दिसत होतं. एकमेकांचं एकमेकांना कळत होतं. पण तेरी भी चूप मेरी भी चूप असा स्वार्थभाव होता प्रत्येकाच्या वागण्यात. मयंक एकटा स्पष्ट बोलत होता. नाराजी व्यक्त करीत होता. इतरांची भूमिका चलता है टाईप दुर्लक्ष करण्याची होती. पैशाची गरज तशी प्रत्येकालाच होती. पण इथे नाही तर कुठे अशी अधांतरी टांगल्यासारखी अनेकांची अवस्था होती. ही बेफिकीर वृत्ती, टोलवाटोलवी, फसवणूक, अनिश्चित वातावरण हा या टीव्ही चॅनल इंडस्ट्रीचा आता स्थायी भाव झालेला. गरज त्यांची नाही, तुमची आहे. त्यांना तर तू नाही और सही असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्यापुढे प्रत्येक कामासाठी रांगा लागलेल्या आहेत. तुमच्यापेक्षाही कमी मानधनात काम करायला नवी मुलं मुली एका पायावर तयार आहेत. कारण इथलं ग्लॅमर, ही एकाएकी मिळणारी प्रसिद्धी, हा लाईमलाईट, झगमगाट हे इतर कुठेच नाही. त्यासाठी तडजोड करावी लागली तर बिघडलं कुठं? या तडजोडी कुठल्याही थराला जाणाऱ्या, पुरुषासाठी वेगळ्या, तरुणींसाठी अर्थातच वेगळ्या, अगदी प्रथित यश कळवण्यासाठी सुद्धा वेगळ्या. मयंकला हे मान्य नव्हतं. तोही संघर्ष करूनच इथपर्यंत पोहोचला होता. शाळा कॉलेजापासूनच अभ्यासापेक्षा एकांकिका, वक्तृत्व, नाट्य, एकपात्री अशा स्पर्धा त्याने गाजवल्या. आधी आई वडिलांनी त्याला समजावून पाहिलं. अभ्यासात लक्ष घालण्यासाठी जमतील ते सगळे प्रयत्न करून पाहिले. पण मग शेवटी काहीही करून पदवी घे, मग तुला हवे ते कर, या अटीवर त्याची सुटका झाली. त्याने पदवी पूर्ण केली कशी तरी. तोपर्यंत विद्यापीठाच्या महोत्सव स्पर्धा, हौशी नाट्य स्पर्धा, राज्य एकांकिका स्पर्धा अशा सर्व ठिकाणी फिरून झालं. बरंच काही शिकता आलं. विशेष म्हणजे त्याने सगळं काही करून पाहिलं. पडद्यामागील कामापासून तर लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य अशा चौफेर क्षेत्रात विहरणं झालं. पण त्याच्या चंचल स्वभावामुळे म्हणा, अस्थिर मनोवृत्तीमुळे म्हणा, त्याला नेमका सूर गवसत नव्हता. असं चाचपडणं, धडपडणं हे या क्षेत्रात आता कॉमन झालं होतं. परफेक्शनसाठी वेळ नव्हता कुणाजवळ. प्रत्येकाला घाई झालेली वर चढण्याची. प्रत्येकाला भीती खालच्या अवतीभवतीच्या गर्दीची. या जीव घेण्या स्पर्धेत टिकून राहणं ही एक तारेवरची कसरत होती. आई वडिलांनी खूप समजावून पाहिलं त्याला. हे क्षेत्र बिनभरवशाचं आहे. माणसाला जगायला ठराविक मासिक उत्पन्न लागतं. त्यासाठी हातात नोकरीही हवीच. पण ते वयच न ऐकण्याचं होतं. बंडखोरीचं होतं. त्यात मयंकला एक व्यावसायिक नाटक मिळालं. त्यात कावेरी होती लीड रोलमध्ये. कावेरी त्याची कॉलेजची क्लासमेट. त्यावेळी त्या दोघांनी बऱ्याच स्पर्धात एकत्र भाग घेतलेला. त्यातून जवळीक निर्माण झालेली. मैत्रीचे सूर जुळायला कसलाही ठोस आधार असलाच पाहिजे
याची गरज नसते. तरुण वयातल्या जवळिकीची गणितं व्यावहारिक सूत्रांनी नाही सोडवता येत. कावेरीने मयंकचं नाव सुचवलं. बरोबर 1-2 तालमी झाल्या. त्याला ती कावेरी बरोबरची नायकाची भूमिका मिळाली. तो त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. ते नाटक यशस्वी ठरलं. प्रेक्षकांनी समीक्षकांनी उचलून धरलं. प्रयोग हाऊसफुल जायला लागले. दौरे वाढले. नाटकाचा विषय हलका फुलका असला तरी लेखकाने तो अतिशय संवेदनशीलतेने हाताळला होता. त्यात दिग्दर्शकाने तर आणिकच कमाल केली होती. तशीही एकूणच नाट्यसंस्थेला मरगळ आलेली. चॅनलची संख्या वाढत चाललेली. घर बसल्या खातापिता मनोरंजनाची सोय असताना लोकांना नाटकासाठी खेचून आणणं हेच मुळी फार मोठं आव्हान होतं. 300-400 रुपये खर्चून थिएटरला आलेल्या चोखंदळ प्रेक्षकांना निराश करून चालणार नव्हतं. हे आव्हान या तरुणाईने समर्थपणे पेललं. मयंक कावेरी दोघंही या नाटकामुळे स्थिरावले. सारख्या दौऱ्यामुळे एकत्र आले आणि एकमेकाच्या प्रेमात देखील पडले. नाटकात तशीही त्यांची केमिस्ट्री छान जुळून आली होतीच. प्रेक्षकांना देखील ही जोडी आवडायला लागली होती. आणि जे प्रेक्षकांना हवं तेच द्यायचं असं धोरण असलेल्या या निर्मात्याने लेखकाकडून या जोडीसाठी नवं नाटक लिहून घेतलं. यासाठी त्याने लेखकाला विशेष मेहनत घ्यायला भाग पाडलं. एका रिसॉर्टमध्ये काही दिवस त्यांची खास बडदास्त ठेवून पुन्हा पुन्हा त्यात हवे तसे फेरबदल करीत मोठ्या धूमधडाक्यात ते रंगमंचावर आणायचं ठरवलं. त्यासाठी महागडा फिरता रंगमंच तयार करवून घेतला. नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स वापरले. एवढंच नव्हे तर नव्या पिढीची गरज लक्षात घेऊन उडती गाणी, धमाल पार्श्वसंगीत असा मस्त बेत जुळवून आणला. आणि हे नवनाटक एकदम क्लिक झालं. लेखक निर्मात्याच्या अपेक्षांना बाजूला ठेवत आल्या आल्या प्रेक्षकांनी नाटकाला, या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. मयंक कावेरीला देखील हे एवढं यश अपेक्षित नव्हतं. पण या अनपेक्षित यशाच्या धुंदीत एक स्वर चुकला. अन अशा मैफिलीचं यश अपयश अशाच न लागलेल्या चुकलेल्या स्वरावर अवलंबून असतं हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. नाटकात कावेरीच्या पात्राला झुकतं माप दिलं होतं लेखकानं. तिचे संवाद, तिची एकूणच व्यक्तिरेखा मयंकच्या भूमिकेपेक्षा कितीतरी उजवी होती. सुरुवातीला सारं काही नीट चाललेलं, पण समीक्षकांनी देखील कावेरीला जास्त गुण दिले. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. नाटक जसजसं गर्दी खेचायला लागलं तसतसं प्रेक्षकही कावेरीच्या संवादाला टाळ्या द्यायला लागले. तिच्या उडत्या गाण्याला हमखास वन्स मोर मिळायचा. तिच्या अदाकारीला हशे मिळायचे. ती मयंकला खाऊन टाकते असेही लोक म्हणायला लागले. सुरुवातीला मयंकने हे सगळं लाईटली घेतलं. कावेरीचं कौतुक केलं. पण कावेरीच्या मानधनाच्या पाकिटात जेव्हा भर पडली आणि त्याला किंवा इतरांना आधीच्याच मानधनावर समाधान मानावं लागलं तेव्हा मात्र त्याचा तिळपापड झाला. तो कावेरीसमोरच निर्मात्याशी भांडला देखील. निर्मात्यांनी त्याला परिस्थितीची जाणीव दिली. या धंद्याचं गणित समजावून पाहिलं. इथे कलदार नाणं चालतं. प्रेक्षक हेच आपले मायबाप असतात. कोण मोठा कोण छोटा हा कौल तेच ठरवतात. त्याला अजून चित्रपटाची दुनिया माहीत नाही. तिथली गणितं आणिकच वेगळी असतात. मयंकच्या अहंकाराला हे पटणं शक्यच नव्हतं. ठराविक प्रयोगानंतर मयंकने ते नाटक सोडलं. नाटकच नव्हे, कावेरीला देखील सोडलं. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आपल्याकडून, पण तो तिचंच काय कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कावेरीला या नाटकानंतर चित्रपट मिळाला. मयंक काही काळ पुन्हा भरकटत राहिला. तसंही हे क्षेत्र बेभरवशाचं होतं. काय केव्हा गवसेल आणि काय हातातून कधी निसटेल कशाचाही अंदाज कुणालाच येत नाही. अशा निराशेच्या काळात माणूस त्रस्त होतो, तापट होतो, व्यसनाच्या आहारी जातो.
मयंक असाच भरकटत गेला आणि अचानक ही मराठी सिरियलची ऑफर चालून आली. त्याला काहीतरी काम हवंच होतं आणि सिरियल हे तर प्रसिद्धीच्या दृष्टीनं आकर्षक माध्यम होतं. जोपर्यंत माणूस पाण्यात उतरत नाही तोपर्यंत त्याला पाण्याची खोली कळत नाही. नाटक एकांकिकेच्या रंगमंचावरील जगात वावरलेल्या मयंकला चॅनलची कार्यपद्धती समजून घ्यायला वेळ लागला. हातात काहीच काम नाही, उत्पन्नाचं दुसरं काही साधनही नाही, तेव्हा ही हाती आलेली संधी त्याला सोडायची नव्हती. शिवाय नाटकाच्या नाईटपेक्षा इथलं तर एपिसोडचं मानधन निश्चितच जास्त होतं. नाटकात दौरे होते, रात्रीची जागरणं होती, सारखा प्रवासाचा त्रास. शिवाय प्रयोगाच्या गावी थिएटरमध्ये असलेली अनाकलनीय गैरसोय. त्यापेक्षा इथे चॅनलच्या एकाच सेटवर शूटिंग होतं. खरं तर त्याला अनेक पेजेसचा एक कॉन्ट्रॅक्ट साईन करायला देण्यात आला होता. पण आपल्याला कामाची गरज असते तेव्हा आपल्याला हे सगळं वाचायला वेळ नसतो. किंबहुना आपल्याला त्यावेळी तशी गरज भासत नाही. अनेकदा बँकेचे, गुंतवणुकीचे इन्शुरन्स पेपर आपण एजंटवर, तिथल्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून न वाचताच त्यावर सही करून मोकळे होतो. मानधनाची रक्कम, कामाच्या सर्वसाधारण वेळा, एवढी जुजबी तोंडी चौकशी त्याला त्यावेळी पुरेशी वाटली. शिवाय त्याच्या परिचयाचे 1-2 कलावंत त्यात होते. त्यांनीही सर्व काही ठीक आहे, हे असंच असतं, असा निर्वाळा दिला. त्यावर विसंबून मयंक निर्धास्त झाला. जसजसं शूटिंग जोमात सुरू झालं तशी तशी तिथल्या वेगळ्या कार्यपद्धतीची ओळख व्हायला लागली. नाटकाच्या रंगमंचापेक्षा हे जग सर्वस्वी भिन्न होतं. तिथे हातात पूर्ण स्क्रिप्ट असायचं, प्रत्येकाच्या हालचाली ठरलेल्या, प्रत्येक प्रयोगात तेच तसंच करायचं. कुठेही जास्तीची ॲडिशन घेतली की दिग्दर्शकाकडून तंबी मिळायची. सहकलाकार नाराज व्हायचे. नाटकात समोर अंधारात सुद्धा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सहज दिसायचा, प्रत्यक्ष अनुभवायला मिळायचा. हशे, टाळ्या याची धुंदी चढायची. इथे सगळंच वेगळं. शेवटपर्यंत हातात स्क्रिप्ट नाही. शूटिंग आधी सीन समजणार, हातात संवाद दिले जाणार, मग कधी मूळ दिग्दर्शक, कधी त्याचा असिस्टंट याच्या सांगण्याप्रमाणे आपण कॅमेरा फेस करायचा. ते सांगतील तशाच त्याच अँगलने मूवमेंट द्यायच्या. तुम्हाला तुमची प्रतिभा वगैरे दाखवायचा चान्स नाही. शिवाय सीनमध्ये कुणी नामवंत, प्रथितयश कलावंत असली तर मग त्यांचे नखरे उचला. ते म्हणतील ते प्रमाण माना, स्वतःचा शहाणपणा दाखवू नका. अनेक एपिसोड शूट झाले. सिरियलला प्राईम टाईम मिळाला. त्याचा TRP वाढला. निर्मात्यासाठी, चॅनलवाल्यांसाठी हीच परिमाणं महत्त्वाची. मग प्रेक्षकांचा कल पाहून इतर चॅनलमध्ये काय चाललंय याचा अंदाज घेऊन कथानकात बदल व्हायला लागले. कोणत्या कलावंतावर फोकस द्यायचा, कुणाला साईडला टाकायचं, कुणाचे सीन वाढवायचे, हे वेळेवर ठरायला समजायला लागलं. तुम्हाला कधी यायचं, किती ताटकळत बसायचं, कधी जायचं, हेही वेळेवर समजायला लागलं. मयंकला हे सगळं कठीण गेलं पचवायला. वेळ वाया जायचा. आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायला, प्रतिभेची चमक दाखवायला संधीच नव्हती. आपण साऱ्यांनी कठपुतलीसारखं नाचायचं त्यांच्या तालावर. नाट्य चळवळीतून पुढे आलेल्या मयंकसाठी हा फार मोठा धक्का होता. नाटकाचे दौरे, तिथल्या थिएटरच्या, मुक्कामातल्या गैरसोयी हे सारं गृहीत धरलं तरी तिथे काम केल्याचं समाधान मिळत होतं. प्रयोगाच्या शेवटी टाळ्यांच्या गजरात मन चिंब होत होतं. इथे कसलंही कौतुक नव्हतं. तुमचं मत कुणी विचारत नव्हतं. काही बोललं तर झिडकारलं जात होतं. संवाद लिहिणाऱ्या, स्क्रिप्ट लिहिणाऱ्या महिला असल्या तरी याच बायका अभिनेत्रींच्या तोंडी नको ती सुडाची भाषा टाकत होत्या. स्त्रियांना काळ्या शेडमध्ये रंगवत होत्या. पुरुष खलनायक
ही जुन्या जमान्यातल्या सिनेमाची समजूत बाजूला पडली. प्राण, प्रेम चोप्रा, अमजद खान, जीवन यांची जागा सिरियलमधल्या स्त्रियांनी घेतली. यात एक नवं फॅड सुरू झालं, सणवार चित्रित करण्याचं. आठवडाभर होळी, दिवाळी, पाडवा, वटसावित्री असे सण पडद्यासाठी काळाची गरज किंवा दुसरे करतात म्हणून कथेची गरज नसताना चित्रित व्हायला लागले. त्यात नाटकीपणाचा अतिरेक व्हायला लागला. सगळं हास्यास्पद वाटायला लागलं. विशेष म्हणजे सगळ्यांना सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. ते चॅनल करते मग आपणही करा अशी वेडी स्पर्धा सुरू झाली. त्यात लहान मुलं सिरियलमध्ये आली. 2 नवरे, 2 बायका, त्यांचा छळ आणि मग त्यांच्यापासून झालेल्या मुलांचा छळ असे नवे नेरेटिव्ह तयार झाले. त्या मुलांच्या पालकांना देखील याचं काही वाटेनासं झालं. त्यांच्यासाठी लहान वयात मिळणारी पडद्यावरची प्रसिद्धी, ते कॅमेऱ्याचे एक्सपोजर जास्त महत्त्वाचं होतं. मयंक या अशा भरकटलेल्या व्यवस्थेचा एक भाग होता. आधी तो चूप असायचा, कमी बोलायचा, पण हे सारं त्याचं त्यालाच असह्य व्हायला लागलं. त्याच्या प्रकृतीला मारक ठरायला लागलं. प्रश्न केवळ इतरांच्या बाबतीत काय घडतं इथपर्यंत मर्यादित नव्हता. इतर बाबतीतली अव्यवस्था, बेशिस्त, हलगर्जीपणा हे सारं सहनशक्ती पलीकडे जायला लागलं. कामाच्या वेळेला तर काही धरबंधच नव्हता. वेळेवर हजर राहिलंच पाहिजे. परतायचं कधी याचा काही नियम नव्हता. तुमचा सीन येईपर्यंत ताटकळत बसा हे नेहमीचंच. तुम्हाला किती सीन, किती संवाद दिले जातील हे वेळेवर ठरणार. त्यात किती बदल होतील, काय कापलं, एडिट केलं जाईल हे नंतर ठरणार. तेही तुम्हाला न सांगता, कोणतीही कल्पना न देता, कारण तो चॅनलवाल्याचा अधिकार. हे ठरवणारे, अंतिम निर्णय घेणारे नेमके कोण हे तुम्हाला कधीही कळणार नाही. तुम्ही विचारले तर एक दुसऱ्याकडे बोट दाखवणार, तुमचीच गोची होणार. कहर म्हणजे कपड्यांच्या बाबतीत. आधी तुम्ही तुमचे पोशाख आणा. वेळेवर बदल असेल तर त्यांनी दिले ते तसेच घाला. ते अस्वच्छ असले तरी, फिट होत नसले तरी. सर्वात कहर म्हणजे पेमेंटचा भरवसा नाही. निर्माते ठरवणार. विलंब झाला तरी विचारायची सोय नाही. विचारले तर टोलवाटोलवी. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवणार. मयंक एकटाच बोलणारा, निषेध व्यक्त करणारा, कधीकधी राग संताप करणारा. इतर आपले चिडीचूप, गरजेपोटी आलेले, मजबुरी म्हणून सहन करणारे. ते मयंकलाच समजावायला लागले. गरज आपली आहे, त्यांची नाही. तुम्ही सोडून गेलात तर त्यांचं काही बिघडणार नाही. त्यांच्याकडे रांगा लागलेल्या आहेत. आता भूमिकेचं रिप्लेसमेंट कॉमन झालं आहे. प्रेक्षकांनाही कशाने काही फरक पडत नाही. नाटकासारखा, जुन्या चित्रपटासारखा आत्ताचा प्रेक्षक सिरियलमध्ये स्वतःला गुंतवून ठेवत नाही. सिरियल हा त्यांचा टाइमपास आहे. मध्ये 2-4 भाग बघितले नाहीत तरी कुणाचं काही बिघडत नाही. कुणी अस्वस्थ वगैरे होत नाहीत. इथे कुणाचंच कुणा वाचून अडत नाही. स्पर्धा इतकी आहे की रिप्लेसमेंट सहज उपलब्ध असते, तर आधीपेक्षा अधिक चांगली असू शकते. तेव्हा तुमच्या शब्दाला, तुमच्या नखऱ्यांना इथे कवडीची देखील किंमत नाही. मयंकची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. मधूनच सिरियल सोडली तर त्याचेच पैसे बुडणार होते. जेव्हा त्यांनी थेट निर्मात्याशी टोकाच्या गोष्टी केल्या, नको तितका तो स्पष्टच बोलला, तेव्हा निर्मात्यानं त्यालाच सुनावलं. अनवर त्यानेच साईन केलेलं कॉन्ट्रॅक्ट नीट वाचायला सांगितलं. ते नीट वाचल्यावर मयंकचे डोळे उघडले. निर्मात्याकडे फार कमी दायित्व होतं. उलट मधूनच सिरियल सोडली तर त्यालाच आर्थिक पेनल्टी द्यावी लागणार होती. त्याच्या मनात आता द्वंद्व निर्माण झालं. काय करायचं?
स्वाभिमान जपून निघून जायचं, आर्थिक नुकसान करून घ्यायचं, की आहे तसं सहन करीत मिळतं ते पदरी पाडून घ्यायचं? शेवटी कलावंत म्हणून आपली किंमत ती काय? कुणाचं काय अडणार आहे इथे आपल्या बाजून? शेवटी कावेरीने सुद्धा आपला मार्ग निवडलाच की. ते प्रेम, त्या आणा शपथा कशालाच काही अर्थ नाही. घरही दुरावलं आपल्यापासून. जगण्यासाठी अवतीभोवती नाती लागतात लळा जिव्हाळ्याची. ज्यांना आपलं म्हणता येईल, ज्यांच्यावर विसंबून राहता येईल, ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळं करता येईल. कोण उरलं आहे असं आता आपल्यासाठी? मयंकनं ड्रॉवरमधली गोळ्यांची बाटली काढली. मूठभर गोळ्या एक एक करीत गिळल्या एकदाच्या. अन फ्रीजमधली बाटली तोंडाला लावली अन शेवटच्या अंकाचा पडदा पडला. त्या टाळ्यांच्या गजरात एक वाया गेलेल्या नटाचा शेवटचा प्रवास सुरू झाला. एका शोकांतिकेचा शेवट झाला. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर विजय पांढरीपांडे यांची शेवटच्या अंकाचा शेवट ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन लेखकांच्या किंवा लेखिकांच्या कथा, कादंबऱ्या नेहमी घेऊन येत असते. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.